हॅलो स्टुडंट्स, आज आपण आरशातील प्रतिमा व पाण्यातील प्रतिबिंब हा टॉपिक समजून घेणार आहोत, जो की सर्व स्पर्धा परीक्षेसाठी फारच महत्त्वाचा टॉपिक आहे. चला तर आपण आता सुरू करूया. यामध्ये सगळ्यात सुरुवातीला येते आरशातील प्रतिमा. इथे बोर्डवरती मी 6 प्रकारचे एक्झाम्पल दिलेले आहेत, कारण आतापर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेला जे काही प्रश्न याच्यावरती आलेले आहेत ते या प्रकारमध्ये आलेले आहेत. यामध्ये आपण वन बाय वन एक एक समजून घेऊया. बघा, यामधला जो काही पहिला प्रकार इथे दिलेला आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त कॅपिटल लेटर्स दिलेले आहेत. सेकंड आपण बघितलं तर स्मॉल लेटर्स दिलेले आहेत. थर्डमध्ये ओन्ली नंबर्स. इकडे जर आपण बघितलं तर लेटर आणि नंबर हे मिक्स दिलेले आहेत. पुढच्या याच्यामध्ये इथे एक डायग्राम दिलेली आहे, म्हणजे डायग्राम आकृत्या वेगवेगळ्या पद्धतीच्या दिलेल्या असतात की त्याची प्रतिमा आरशात कशी दिसते. नंतर इथे दिलेली आहे घड्याळ. उदाहरणार्थ की 9:30 झालेत आरशाच्या प्रतिमेमध्ये, तर याची योग्य वेळ कोणती. थोडक्यात याची आरशातील प्रतिमा तुम्हाला शोधायची असते. चला तर आपण एक एक हे फाइंड करणार आहोत, पण या सगळ्यांची फक्त एक शॉर्टकट ट्रिक आहे. जरी पण हे एक्झाम्पल हे प्रकार तुम्हाला वेगवेगळे दिसत असतील, पण यासाठी फक्त एक ट्रिक आहे जी सगळ्यांना कॉमन असते. ज्या आरशातील प्रतिमाबद्दल ते आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी फक्त आपल्याला एका पेजची गरज आहे. चला तर आपण सुरू करूया. बघा, इथे एक फर्स्ट वर्ड दिलेला आहे स्टॉप. काय करायचं, एक पेज घ्यायचं आणि त्या पेजवरती तो जो काही वर्ड आहे XYZ जो दिलेला असेल तो वर्ड जेवढा पॉसिबल होईल तेवढा डार्क करायचा, घट्ट करायचा, जोपर्यंत त्याचं बॅक साईडने तो पूर्णपणे उमटत नाही. त्याला डार्क केल्यानंतर जे आपलं पेज आहे त्या वर्ड्सच्या बाजूला ठेवायचं. बाजूला ठेवल्यानंतर त्या वर्ड्सच्या साईडनी जो काही काट असतो पेजचा, उजवी साईड, तिकडून ते पेज पलटायचं आणि पलटल्यानंतर जे पण आपल्याला इथे दिसणार ती त्याची प्रतिमा असेल. हे तुम्ही यासाठी नाही तर डायग्राम असेल, घड्याळ असेल, मिक्स असेल, स्मॉल असेल, लेटर्स असेल, नंबर असेल, कशाहीसाठी वापरा. ही ट्रिक तुम्हाला काम येईल. फक्त जे काही दिलेलं आहे त्याच्या उजव्या साईडने तुम्हाला पलटायचं आहे. बघा, इथे सेकंड मी स्मॉल लिपीचं एक वर्ड दिलेला आहे. तो वर्ड अल्फा, ALPHA. तोच वर्ड आपण त्याला डार्क लिहूया एका पेजवर. मी ऑलरेडी लिहिला आहे, पण तरी पण आपण त्याला डार्क करूया. ALPHA, जेणेकरून हाच वर्ड बॅक साईडनी उजव्या साईडनी पलटला तर दिसणार, म्हणजे जे काही उत्तर येणार ते इथे याचं आन्सर असेल. बघा, तुम्ही हे डायग्राम बद्दल केलं तरी पण तुम्हाला त्याचं उत्तर तिथे मिळून जाईल. आता मी इथे एक पॉइंट ॲड केलेला आहे, तो आहे M1 M2. आता हे M1 आणि M2 काय आहे, चला तर आपण आता समजून घेणार आहोत. यामध्ये M1 M2 म्हणजे जे काही मिरर आहेत, जे मिरर आहेत त्या मिररच्या जे काही पोझिशन्स असतात, जागा असतात, त्या फिक्स नाही देत. ते म्हणजे फिक्स नसतात. ते फक्त ह्याच जागेवर देतील असं नाही, ते प्रत्येक वेळेस चेंज करू शकतात. फॉर एक्झाम्पल, इथे मिररची जर जी पोझिशन दिली ती अशी आहे. समजा त्यांनी अशी न देता या स्टॉप वर्डला त्यांनी जर अशा पद्धतीत जर तुम्हाला मिरर दिला तर याची इमेज ही पलटणार. याची इमेज कशा पद्धतीत फाइंड करायची, सेम जो वर्ड दिलेला आहे तो पहिले कागदावर लिहायचा आणि लिहिल्यानंतर तो जो वर्ड आहे तो कागद उचलायचा, जिथं पण मिरर ठेवलेला आहे तो कागद तिथं ठेवायचा त्याच्या खाली, आणि मिररच्या समोरचा जो काही काट असणार, जो काही समोरचा असणार तिकडून पलटायचं. बघा, तिकडून पलटायचं, तिकडून हा पलटला आणि पलटल्यानंतर जे आलं ते इथे आन्सर. म्हणजे हा जो काही वर्ड आहे जिथे मिररची जागा बदलते तिकडनं प्रतिमा सुद्धा बदलते. सरळ फक्त इकडनं होती म्हणून मी या पद्धतीत केला आणि हाच मिरर इकडून आला म्हणजे इकडून पलटला. थोडक्यात जिकडे आरसा असेल पेज त्या साईडनीच उलटं पलटायचं. आपण आता हा जो काही मिरर आहे तो समजा या साईडनी दिलेला असेल, या साईडनी हा कागद घेणार, उचलणार आणि तो कागद मी ह्या साईडनं ठेवणार. ठेवल्यानंतर जिकडनं काट असेल तिकडनं पलटणार, इथे याचं उत्तर येणार. समजा हाच मिरर जर आपल्याला या पद्धतीत दिलेला असेल, आता काय करणार आपण, हा पेज आहे,
इथे वरती जाणार आणि हा मिररच्या समोर जो काही काठ दिलेला आहे तिकडनं हा पलटणार, म्हणजे इथे याचं इथे आन्सर मिळून जाईल. हा तुम्ही डायग्राम बद्दल केलं, तुम्ही कशाही बद्दल केलं तरी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. फॉर एक्झाम्पल इथे एक डायग्राम मी दिलेली आहे. ही डायग्राम आता कधी कधी ते काय करतात, हा जो काही M1 आणि M2 आहे तो M1 M2 डायरेक्ट या पद्धतीत ते डायग्रामला डायरेक्ट जॉईन करून देतात. आपण तिथे कन्फ्यूज होतो, आपल्याला वाटतं की ती ॲक्च्युअल डायग्राम आहे, पण ती डायग्राम नसते, ती तो मिरर दिलेला असतो. म्हणून जिथं तुम्हाला M1 आणि M2 हे दिसणार तिथे समजून घ्यायचं की तो मिरर आहे आणि त्या साईडनी आपल्याला त्याची प्रतिमा फाइंड करायची आहे. मग हा जर आपल्याला प्रश्न दिलेला असेल आणि हे आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपण काय करणार, सरळ जी काही डायग्राम इथे दिलेली आहे ती उचलायची. म्हणजे पहिले तर ती पेजवर आपण काढल्यानंतर आपल्याला आता कळतं आहे की समोरून वरतून दिलेलं आहे, पेज आपण त्याच्या वरतून ठेवणार आणि इकडच्या साईडनी त्याला पलटणार. पलटल्यानंतर इथं हा 0 आला, इथे या पद्धतीत ॲरो आला, बॉक्स काही काढायची गरज नाही पण तरी ओके का, कारण बॉक्स हा फिक्स असतो, म्हणजे याची या पद्धतीत प्रतिमा दिसेल. बघा M1 M2 तुम्हाला जिथं दिसेल तो ॲक्च्युअली एक मिरर असतो ज्याची पोझिशन्स दिलेली असते. म्हणजे काय की M1 M2 किंवा मिररची पोझिशन बदलले तर प्रतिमा सुद्धा बदलते. असं तुम्ही या पद्धतीत हे कसंही तुम्ही फाइंड करू शकतात. इथं आता वॉच एक घड्याळ दिलेली आहे, घड्याळामध्ये 9:30 झाले. तीच घड्याळ जर तुम्ही डार्कमध्ये जर पेजवरती काढली आणि सेम जर त्या पद्धतीत उजव्या साईडनी जर तुम्ही त्याला जर पलटलं तर तुम्हाला तिथं त्याचं उत्तर मिळून जाईल. बघू आपण ट्राय करून बघूया. इथे मी बघा इथे हे पेज ठेवलं आणि याला मी इकडे पलटते. बघा पलटल्यानंतर सरळ आपल्याला इथे याचं दिसून येईल, फक्त हा जो काही आहे याच्या अपोजिट गेला, याच्या अपोजिट म्हणल्यानंतर तो इकडे आला. म्हणजे काय म्हणू, 2:30 थोडक्यात तुम्ही डायग्राम घ्या किंवा कुठलंही घ्या, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. हे झालं आरशातील प्रतिमाबद्दल. आता आपण डिस्कस करणार आहोत पाण्यातील प्रतिमा. बघा पाण्यातील प्रतिमा आली तर त्यावेळेस काय करणार, सिंपल आहे. पाण्यातील प्रतिमा जर येत असेल तर त्यावेळेस जो काही आपला पेज आहे सेम आपल्याला तसंच करायचं आहे. हा नंबर आपण बघू, मी नंबर इथे घेतला आहे आणि हा नंबर याची पाण्यामध्ये प्रतिबिंब कसं दिसेल, तर पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसण्यासाठी सेम तोच नंबर आपण पेजवरती डार्क लिहायचा आणि लिहिल्यानंतर त्याच्या खाली ठेवायचा आणि ठेवल्यानंतर याची जी काही खालची साईड आहे ती पलटायची. पलटल्यानंतर जे काही उत्तर येणार ते याचं आन्सर असेल. म्हणजे काय, पाण्याचं असेल तर पेज खाली ठेवून या पद्धतीत पलटायचं, मिररचं असेल तर जिथे पण आरसा ठेवलेला आहे, मिरर ठेवलेला आहे, त्याच्या जवळचा जो काही काठ येतो, ज्या पेजचं जी काही साईड येते त्याला जस्ट पलटायचं. म्हणजे तुम्ही आरशातील प्रतिमा असेल की पाण्यातील प्रतिबिंब असेल, तुम्ही त्याचं उत्तर हे काही सेकंडमध्ये काढू शकतात.